हॅलो एव्हरीवन, कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार। चला तर मग आज मी बनवणार आहे लेस भेळ। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। इथे मी लेसचे पॅकेट्स घेतलेले आहे, चिप्सचे। मसाला फ्लेवरचे तुम्ही पॅकेट इथे घ्या। मी सुद्धा मसाला फ्लेवरचे पॅकेट घेतलेलं आहे, कारण की आपल्याला वरून मसाला घालायची गरज नाही, म्हणून त्यासाठी मी टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची इथे कापून टाकणार आहे। तुम्हाला शिमला मिरची स्किप करायची असेल तर तुम्ही स्किप करू शकतात, किंवा तुम्ही त्याच्या जागेवर एक हिरवी मिरची सुद्धा कापून टाकू शकतात, जर तुम्ही तिखट जास्त खात असणार तर। अशा पद्धतीने मी कांदा आणि टोमॅटो, शिमला मिरची बारीक कापून घेते आहे। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे ही भेळ बनवा, तुम्हाला नक्की आवडेल। ज्यावेळेस आपल्याला संध्याकाळी छोटीशी भूक असते किंवा लहान मुलांना चटपटीत खायचं असेल तर तुम्ही त्यावेळेस सुद्धा ही भेळ बनवून त्यांना देऊ शकतात। खूप छान ऑप्शन आहे, कारण की घरात असलेल्या साहित्याने आपण ही भेळ बनवू शकतो। जास्त काही याला साहित्य लागत नाही, म्हणून घरी जे असतं आपलं नेहमी त्याच्याने तुम्ही ही भेळ बनवू शकतात। म्हणून केव्हाही तुम्ही विचार न करता हे चिप्सचे पॅकेट्स आणून ही भेळ बनवू शकतात, आणि वेळसुद्धा लागत नाही, झटपट होते। आपण नेहमी चिप्स आणल्यानंतर भेळ बनवू असा विचार न करता असंच खाऊन घेतो, पण तुम्ही सुद्धा तुमच्याकडे कधीतरी अशी भेळ बनवून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। अशाच पद्धतीने आपण शेव मुरमुरा बाहेरून आणल्यानंतर त्याचे सुद्धा पॅकेट्स भेटतात, ते सुद्धा आणल्यानंतर तुम्ही अशाच पद्धतीने त्याची सुद्धा भेळ बनवली, ती सुद्धा खूप छान आणि चटपटीत लागते आणि खूप लवकर सुद्धा होते। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। इथे मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची कापून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी जे चिप्सचे पॅकेट्स आहेत ते एका भांड्यात काढून घेतलेलं आहे चिप्स, आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात कांदा, टोमॅटो, शिमला मिरची हे टाकते आहे। चिप्सला बारीक करायचं आहे हाताच्या साहाय्याने, त्याला जास्त बारीक करायचं नाही, फक्त त्याचे छोटे तुकडे करायचे आहेत। आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात कापून घेतलेलं कांदा, टोमॅटो, शिमला मिरची टाकून घेतलेली आहे, आणि आपली भेळ इथे रेडी आहे। फक्त तिला मिक्स करायचं आणि भेळ रेडी झाली। आता जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही ती सुद्धा वरून टाकू शकतात, आणि इथे मीठ टाकायची गरज नाही, पण तुम्ही फक्त चिमूटभर मीठ त्याच्यात घालू शकतात जर तुम्हाला टाकायचं असेल तर, नाही तर काही गरज वाटत नाही। इथे मी वरून कोथिंबीर टाकली आणि अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं, तर ही लेसची भेळ आपली रेडी आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।